ना खावा ना पनीर तरी पण पटकन तोंडात विरघळणारी बर्फी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. आपण पाहतोय नवरात्र विशेष काही निवडक रेसिपीज. याआधी आपण पारंपरिक उपवास भाजणी म्हणजेच उपवास प्रीमिक्स कसं करायचं ते पाहिलं होतं. त्यापासून थालीपीठ कसं करायचं तेही आपण पाहिलंय. याआधी आपण उपवासाचा फराळ ही रेसिपी सुद्धा पाहिली आहे. यामध्ये दाखवलेल्या प्रेमिक्स पासून आपण धिरडं, आंबोळी, डोसा, आप्पे हे उपवासाचे पदार्थ देखील करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. पटकन तयार होणारी आणि चटकन तोंडात विरघळणारी बटाटा आणि गूळ यांची पौष्टिक स्वादिष्ट उपवासाची बर्फी. बटाटा बर्फी करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे. बटाट्याची सालं काढल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने त्याचे छोटे छोटे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आणि हे फोडी केलेले बटाटे आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घालायचे. त्यानंतर यामध्ये उकळून थंड केलेलं अर्धा कप दूध घालायचे. अर्धा कप म्हणजे साधारण 50 ml. आता हे बटाटा व दूध आपल्याला मिक्सरवर अर्धा मिनिट फिरवून घ्यायचे म्हणजे याची बारीक पेस्ट तयार होईल. हे पहा आपलं मिश्रण फिरवून झालंय. याची बारीक अशी मस्तपैकी पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेलं हे मिश्रण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपण इथे मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत म्हणून 3 घेतले. जर तुम्ही यापेक्षा लहान आकाराचे बटाटे घेतलेत तर मात्र तुम्ही ते 4 घ्या. हे पहा आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झाले. आता ते झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूया आणि ज्या ट्रेमध्ये आपल्याला बर्फी सेट करायची आहे त्या ट्रेला आपण सर्व बाजूंनी साजूक तूप लावून घेऊया. तूप लावताना ते सर्व बाजूंनी अगदी एकसारखं लावून घ्यायचं. तूप लावून झाल्यानंतर हे पहा अशा पद्धतीनं ट्रेच्या आतमध्ये बटर पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे बर्फी सेट झाल्यावर आपल्याला बर्फी बाहेर काढणं सोपं पडेल. जर तुमच्याकडे अशा प्रकारचा ट्रे नसेल तरी काहीच हरकत नाही, तुम्ही स्टीलच्या ताटामध्ये देखील बर्फी सेट करू शकता. आता हा ग्रीस केलेला ट्रे देखील आपण बाजूला ठेवून देऊया आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 7-8 काजू पाकळी, 5-6 बदाम आणि 4 टेबलस्पून मगज बी घालायचे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर 15 ते 20 सेकंद फिरवून घ्यायचे आणि ह्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची. हे पहा आपली बारीक पावडर तयार झाली आहे. आता आपण ती एका वाटीमध्ये काढून ठेवूया आणि ती सुद्धा बाजूला ठेवून देऊया. पावडर करण्या अगोदर जर बदाम, काजू आणि मगज बी जर अर्धा तास अगोदर फ्रीजमध्ये ठेवले तर ते थंड होतील आणि मग मिक्सरच्या उष्णतेने त्यांना तेल सुटणार नाही, ते गोळा होणार नाही. आता गरम कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि तूप पूर्णपणे वितळलं की यामध्ये आपण तयार केलेली काजू, बदाम आणि मगज बी यांची पावडर घालायची आहे आणि मंद आचेवर ही पावडर आपल्याला 2 मिनटं एकसारखी परतून घ्यायची आहे. पावडर परतून झाल्यानंतर हे पहा ती अशा पद्धतीनं एका जागी गोळा होईल. त्यानंतर यामध्ये 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचा. 1 कप म्हणजे साधारण 100 ग्रॅम आणि हा डेसिकेटेड कोकोनट आपल्याला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. डेसिकेटेड कोकोनट परतताना तो मध्यम आचेवर अजिबात परतायचा नाही आहे, अन्यथा तो ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये मिक्स होणार तर नाही, शिवाय करपेलसुद्धा. तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर काहीच हरकत नाही. तुम्ही खोबऱ्याची पाठीमागील ब्राऊन कलरची साल कटरने काढून घ्या आणि मग ते खोबरं बारीक होलच्या किसणीनं किसून घ्या आणि त्याचा वापर करा. हे पहा आपली ड्रायफ्रूट्स पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट यांचं मिश्रण ब्राऊन रंगावर किती मस्त परतून झाले पहा. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता एका गरम कढईमध्ये आपल्याला 1.5 कप दूध घालायचं आहे आणि त्याला खळखळून उकळी आणायची आहे. खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला हे दूध 5 मिनिटं आटवून घ्यायचं आहे. याआधी आपण बटाट्याची पेस्ट तयार करताना अर्धा कप दूध वापरलं आणि आत्ता 1.5 कप म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 कप दूध वापरलं आहे. म्हणजे साधारण पाव लिटर दूध आत्तापर्यंत आपण वापरलं आहे. हे पहा आपल्या दुधाला खळखळून उकळीसुद्धा आली आणि ते थोडंसं आटलं आहे सुद्धा. आता आपण यामध्ये तयार केलेली बटाट्याची पेस्ट घालायची आहे. बटाट्याची पेस्ट आपण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि हे मिश्रण आपण लो टू मीडियम फ्लेमवर 10 मिनटं असंच एकसारखं ढवळत राहायचं आहे. मिश्रण परतत असताना कढईच्या कडांना जे मिश्रण लागलेलं असतं ते सुद्धा हळूहळू सोडवायचं आहे. हे पहा आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालं, एकजीव झालं आहे आणि त्याला खळखळून उकळीसुद्धा आली आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स आणि डेसिकेटेड कोकोनट यांचं मिश्रण घालायचं आहे आणि ते यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण जवळजवळ निम्म होईपर्यंत परतत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे. हे पहा आपलं मिश्रण जवळजवळ निम्म झालं आहे आणि ते घट्टसुद्धा झालं आहे. आता यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. 1 वाटी म्हणजे साधारण 200 ग्रॅम इतका. आपल्याला इथे सेंद्रिय म्हणजे काळ्या गुळाचा वापर करायचा आहे म्हणजे तो पौष्टिक तर असतो, शिवाय स्वादिष्टही असतो आणि यामुळे आपल्या बर्फीला रंग देखील छान येतो. आता गूळ विरघळेपर्यंत आणि ह्या मिश्रणामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला हा गूळ मंद आचेवर एकसारखा हलवत राहायचा आहे.
हे पहा आपला गूळ पूर्णपणे विरघळला, यामुळे आपलं मिश्रणही पातळ झालं आहे. आता जवळजवळ 10 मिनटं हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर असंच मिक्स करत राहायचं आहे. आणि हे पहा 10 मिनिटांनी आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे, त्यानं कढई सोडायला सुरुवात केली आहे. आता या मिश्रणामध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप आणि 1 टीस्पून वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कढईच्या बाजूला लागलेलं मिश्रण आपल्याला अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली आणि ते बऱ्यापैकी गोळा व्हायला लागले. आता या स्टेजला मिश्रण हलवून अजिबात थांबवायचं नाही आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे. कढईच्या कडांना लागून घट्ट झालेलं मिश्रणसुद्धा आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. तुम्हाला बर्फी जर खूप घट्ट आणि कडक हवी असेल तर तुम्ही याहीपेक्षा आणखी 10 मिनटं मिश्रण हलवून घेऊ शकता. मला मात्र बर्फी खूप कडक नको आहे, थोडीशी ओलसरच हवी आहे. हे पहा आपल्या मिश्रणाने पूर्णपणे कढई सोडायला सुरुवात केली आणि त्याचा गोल असा गोळा तयार व्हायला लागला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे गरमागरम मिश्रण आपण बर्फीच्या ट्रेमध्ये सेट करण्यासाठी काढून घ्यायचं आहे. कोणी म्हणेल का याला बटाट्याच्या बर्फीचं मिश्रण? वाटतंय ना अगदी खाव्यासारखं, अंजीरच्या बर्फीसारखं. रंग किती सुरेख आला आहे पहा. आपलं संपूर्ण मिश्रण ट्रेमध्ये काढून झालं आहे. आता आपण ते अशा पद्धतीनं सेट करून घेऊया. माझ्याकडे इथे केकसाठीचे काही 2 टूल आहेत, त्यानं मी ही बर्फी सेट करतो आहे. तुमच्याकडे असे टूल नसतील तर काहीच हरकत नाही, तुम्ही उलटण्याच्या आणि चमच्याच्या साहाय्याने देखील ही बर्फी सेट करू शकता. आपली बर्फी ट्रेमध्ये सेट करून झाली. आता पिस्ता कापनं आपण ती सजवूया आणि हे पिस्ता काप चमच्याच्या साहाय्यानं प्रेस करून घेऊया, म्हणजे ते चिकटून राहतील. आपली बटाटा बर्फी सेट करून झाली. आता आपण ती 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. लक्षात घ्या, आपल्याला 2 तासांसाठी बर्फी फ्रीजमध्ये ठेवायची आहे, फ्रीझरमध्ये नाही. हे पहा 2 तासानंतर आपण बर्फी फ्रीजमधून बाहेर काढली आहे. ती आपण आता ट्रेमधून सोडवून घेऊया. पाहताय ना तुम्ही आपली बर्फी कशी सहजपणे सुटली गेली आहे, ते अजिबात कुठेही चिकटलेली नाही आहे. सोडवलेली बर्फी आपण एका ट्रेमध्ये ठेवूया आणि आपल्या आवडीप्रमाणे तिचे काप करून घेऊया. हे पहा आता इथे मी फार छोट्या आकारात बर्फी कट करत नाही आहे, थोडीशी मोठ्या आकारातच करतो आहे. नंतर आपल्याला हवा असेल तर आपण तिथे छोटे कटही करू शकतो. पाहताय ना तुम्ही आपल्या बर्फीला रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आलं आहे. ते स्वादिष्ट चविष्ट तर ती असणारच आहे. तुम्हीसुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे बटाटा आणि गुळाची बर्फी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.